नालासोपारामध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली, त्यामुळे एकच खळबळ उडाली। नालासोपारामध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। जयप्रकाश चव्हाण असे या बिल्डरचं नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचं समोर आलंय। या चिठ्ठीत श्याम शिंदे आणि राजेश महाजन या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी मृत्यूसाठी जबाबदार धरला आहे। नालासोपारामध्ये जयप्रकाश यांनी ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती। त्या बांधकामासाठी पोलीस शिपाई श्याम शिंदे याने त्याला नातलगाच्या माध्यमातून 50 लाखांचं फायनान्स केलं होतं। एका वर्षात दुप्पट रकमेच्या आश्वासनावर त्यांनी पैसे दिले होते। तसेच जमीन म्हणून 2 फ्लॅट देणार असंही सांगितलं होतं, परंतु काही दिवसांनी जोर जबरदस्ती करून 4 फ्लॅट हे बांधकाम व्यावसायिकाकडून लिहून घेण्यात आले। पोलीस शिपाई श्याम शिंदे आणि त्याचे सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थ लाला लजपत याने जयप्रकाश चव्हाण यांच्याकडे पैशांची मागणीचा तकादा लावला होता। जयप्रकाश यांनी 22 लाख ऑनलाईन आणि 10 लाख रोख रक्कम असे मिळून 32 लाख श्याम शिंदेला दिल्याचं नातेवाईक आणि मित्रांनी सांगितलं। मात्र तरीही श्याम शिंदे आणि त्याचे सहकारी महाजनने जयप्रकाश यांना पैशासाठी त्रास दिला। ती बिल्डिंग आता आमची आहे, तू सोडून जा, अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी श्याम शिंदे यांनी दिल्याचा दावा चव्हाण कुटुंबियांनी केलाय। श्याम शिंदेच्या त्रासाला कंटाळून जयप्रकाश चव्हाण याने अखेर मुलाच्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे। श्याम शिंदे आणि त्याच्या सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थी करणारे लाला लजपत यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी चव्हाण कुटुंबियांनी आता केलेली आहे। या प्रकरणी दोन्ही पोलीस हवालदारांना अटक झाली असून 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे।